नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा आपलं स्वागत आहे घे भरारी तू या आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन हिट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. चला तर मग आजच्या अभ्यासपूर्ण व्हिडिओला सुरुवात करूया. आणि विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये MPSC ग्रुप बी असेल, ग्रुप सी असेल, तसेच सर्व सरळ सेवा भरती असेल त्यासाठी हा विषय अगदी महत्त्वाचा आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नक्कीच, कारण आजचा विषय खरंच खूप अगदी महत्त्वाचा आहे. चला तर मग यावर सविस्तर चर्चा करूया. आजच्या या सखोल चर्चेमध्ये आपण स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाच्या अशा एका विषयावर बोलणार आहोत, तो म्हणजे संगणकाचा संपूर्ण अभ्यासक्रम. आज आपली मुख्य मिशन हीच आहे की आपल्याकडे असलेल्या या सर्व PDF नोट्समधून परीक्षेला नेमका काय विचारलं जातं ते अचूकपणे आणि लक्षात राहील अशा सोप्या पद्धतीने उलगडून दाखवणं. हो. आणि येथे सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे आपण संगणकाचा इतिहास, त्याचं हार्डवेअर, मेमरी, सॉफ्टवेअर आणि MS ऑफिस या सर्व घटकांचा अगदी क्रमाने आणि सविस्तर आढावा घेणार आहोत. म्हणजे कोणताही गोंधळ नको. अगदी बरोबर. तर सुरुवातीला संगणकाच्या इतिहासापासून म्हणजे चॅप्टर 1 पासून सुरुवात करूया. बघा, संगणक हे इनपुट प्रोसेस आउटपुट, ज्याला आपण IPO सायकल म्हणतो, त्यावर काम करणारे इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याला स्वतःची बुद्धिमत्ता नसते. खरंय. आणि जर आपण ऐतिहासिक विकासाचा क्रम पाहिला तर इसवी पूर्व 3000 वर्षांपूर्वीचं ॲबॅकस हे पहिलं गणनायंत्र मानलं जातं. तिथून पुढे नेपियर्स बोन्स, पास्कलाइन, जे की एक मेकॅनिकल कॅल्क्युलेटर होतं, आणि लेबनीज कॅल्क्युलेटर आले. पण या प्रवासात खरी क्रांती कोणी केली असेल तर ती चार्ल्स बॅबेज यांनी. अगदी बरोबर. चार्ल्स बॅबेज यांनी त्यांचे डिफरन्स इंजिन आणि ॲनालिटिकल इंजिन बनवलं, आणि यामुळेच त्यांना संगणकाचे जनक म्हटलं जातं. हो. आणि त्यानंतर 1946 मध्ये ENIAC आलं, जे पहिलं इलेक्ट्रॉनिक डिजिटल संगणक होतं. मग EDVAC म्हणजे EDVAC आलं. यामध्ये जॉन वॉन न्यूमन यांनी पहिल्यांदाच स्टोर्ड प्रोग्राम संकल्पना मांडली. आणि युनिवॅक 1I हे पहिलं व्यावसायिक संगणक होतं. पण हे सगळं सुरुवातीचं तंत्रज्ञान होतं ना? हो. आणि याच आधारावर संगणकाच्या 5 पिढ्या किंवा जनरेशन्स पडतात. मी सांगतो. पहिली पिढी जी 1940 to 56च्या दरम्यान होती, त्यात व्हॅक्यूम ट्यूब्स आणि मॅग्नेटिक कोरचा वापर झाला. दुसरी पिढी 1957 to 63ची, जिथे ट्रान्झिस्टर्स आले. मग तिसऱ्या पिढीत म्हणजे 1964 to 71च्या काळात इंटिग्रेटेड सर्किट्स म्हणजेच ICs आले, ज्यामुळे वेग नॅनोसेकंडमध्ये गेला. आणि चौथी पिढी? चौथ्या पिढीत म्हणजे 1972 to 79 दरम्यान मायक्रोप्रोसेसर्स आले. तिथे VLSI तंत्रज्ञान वापरले गेलं. आणि पाचवी पिढी, जी 1980 पासून आजपर्यंत सुरू आहे, ती म्हणजे AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि ULSIची. इथे आपण एक सोपी ट्रिक लक्षात ठेवू शकतो. डेली लाईफ रिलेटेबल एक्झाम्पल. पहिल्या पिढीचे संगणक म्हणजे जुने मोठे TV, व्हॅक्यूम ट्यूब्स. तर पाचवी पिढी म्हणजे आजचा स्मार्ट रोबोट AI. वाह, ही ट्रिक खरंच छान आहे. आता चॅप्टर 2कडे वळूया, संगणकाचा विकास. इथे मला भारतीय सुपर कॉम्प्युटर्सच्या अभिमानास्पद प्रवासाकडे लक्ष वेधून घ्यावंसं वाटतं. CDACने बनवलेली परम मालिका. हो, परम. जसं की IIT रुर्कीचं पॅरम गंगा, IISc बेंगलुरूचं पॅरम प्रवेगा, पॅरम सिद्धी AI आणि पॅरम पद्म, जे पहिलं टेराफ्लॉप होतं. नक्कीच. आणि या सर्व भारतीय सुपर कॉम्प्युटर्सचे जनक म्हणून आपण डॉक्टर विजय भटकर यांचं योगदान अधोरेखित करतो. जर आपण जगाचा विचार केला तर जगातील पहिलं यशस्वी सुपर कॉम्प्युटर क्रे 1 होतं. तसेच HTMLचे शोधक टिम बर्नर्स-ली, ब्लूटूथचा शोध आणि जगातील पहिली प्रोग्रॅमर लेडी एडा लव्हलेस यांची माहितीही आपल्याला नोट्समध्ये मिळते. हो. आणि टेक कंपन्यांचे संस्थापक जसे ॲपलचे स्टीव्ह जॉब्स, मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स आणि गुगलचे लॅरी पेज व सर्गेई ब्रिन यांचाही उल्लेख आहे. इथे विद्यार्थ्यांसाठी एक भारी ट्रिक आहे. व्हिज्युअल इमॅजिनेशन ट्रिक. परम म्हणजे सर्वोच्च. हिमालयाच्या सर्वोच्च शिखरावर डॉक्टर विजय भटकर एक सुपर कॉम्प्युटर चालवत आहेत अशी कल्पना करा. मस्तच. आता चॅप्टर 3, संगणकाचे संघटन. संगणकाच्या आर्किटेक्चरचे मुख्य 2 प्रकार असतात. एक म्हणजे वॉन न्यूमन आर्किटेक्चर, जिथे डेटा आणि सूचनांसाठी एकच मेमरी असते. आणि दुसरं म्हणजे हार्वर्ड आर्किटेक्चर, जिथे या दोन्हींसाठी स्वतंत्र मेमरी असते.
आणि या सगळ्याचा मुख्य भाग म्हणजे संगणकाचा मेंदू, आपला CPU, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. याचे 3 मुख्य भाग असतात. पहिला ALU म्हणजे अरिथमेटिक अँड लॉजिक युनिट, जे मुख्य गणना इंजिन आहे. दुसरा CU म्हणजे कंट्रोल युनिट, जे व्यवस्थापन आणि समन्वय पाहतं, म्हणजे फेच, डिकोड आणि एक्झिक्यूट. आणि तिसरा भाग म्हणजे रजिस्टर्स. ही सर्वात वेगवान अंतर्गत मेमरी असते. यामध्ये PC, MAR, MDR, IR आणि ॲक्युम्युलेटर यांचा समावेश होतो. यासोबतच आपल्याला इनपुट आणि आउटपुट उपकरणांचे वर्गीकरण पाहावे लागते. इनपुटमध्ये कीबोर्ड, ज्यावर 104 कीज असतात, माऊस, OMR, OCR, बँक चेकसाठी वापरलं जाणारं MICR आणि BCR येतं. आणि आउटपुटमध्ये मॉनिटर येतात, जसे CRT, LCD, LED, TFT. प्रिंटर्सचे 2 प्रकार, इम्पॅक्ट ज्यामध्ये डॉट मॅट्रिक्स येतं आणि नॉन इम्पॅक्ट ज्यामध्ये इंकजेट व लेझर येतात. तसेच प्लॉटर हे देखील आउटपुट उपकरण आहे. आणि अंतर्गत डेटा मार्गांना आपण बसेस म्हणतो, तर बाह्य उपकरणे जोडण्याच्या जागेला पोर्ट्स म्हणतो, जसे USB, HDMI आणि इथरनेट. बरोबर. ही सगळी रचना लक्षात ठेवण्यासाठी आपण एक दैनंदिन जीवनातली ट्रिक वापरू शकतो. डेली लाईफ रिलेटेबल एक्झाम्पल. इनपुट म्हणजे हॉटेलमध्ये दिलेली ऑर्डर, CPU म्हणजे ALU म्हणजे स्वयंपाकघर, किचन जिथे प्रोसेस होते, आणि आउटपुट म्हणजे समोर आलेली तयार डिश. क्या बात है. आता आपण चॅप्टर 5 कडे जाऊया, संगणक मेमरी. इथे विषय खऱ्या अर्थाने गुंतागुंतीचा आपण रंजक होतो. प्रायमरी आणि सेकंडरी मेमरीमधील फरक समजून घेणं खूप गरजेचं आहे. हो, प्रायमरी मेमरीला आपण वर्किंग मेमरी म्हणतो. यामध्ये रॅम येतं, जे व्हॉलटाईल असतं. त्याचे प्रकार SRAM आणि DRAM आहेत. आणि दुसरं म्हणजे ROM, जे नॉन व्हॉलटाईल असतं. त्याचे प्रकार POM, EPOM आणि EEPOM आहेत. सेकंडरी मेमरी ही दीर्घकाळ साठवणुकीसाठी असते. म्हणजे आपले फ्लॅश ड्राईव्ह, CD-ROM, SSD, मॅग्नेटिक टेप आणि HDD. अगदी बरोबर. आणि या दोघांच्या मध्ये असते ती कॅशे मेमरी. हा CPU आणि RAM मधील बफर असतो, जो अत्यंत वेगवान आणि महाग असतो. मेमरी मोजण्याची एककेही परीक्षेला विचारतात. जसं बिट म्हणजे 0 किंवा 1, निबल म्हणजे 4 बिट्स, बाईट म्हणजे 8 बिट्स, आणि मग KB ते अगदी जिओ बाईटपर्यंतचा हा प्रवास आहे. यावर पण एक भारी ट्रिक आहे. बॉलिवूड मूव्ही सीन रेफरन्स. रॅम म्हणजे गजनी, लाईट गेली की सगळं विसरणार. आणि रॉम म्हणजे शोलेचा ठाकूर, जे फिक्स आहे ते कधीच बदलणार नाही. हां, शोलेचा ठाकूर. खूपच सोपी आणि प्रभावी ट्रिक आहे ही. आता पुढे चॅप्टर 6, प्रोग्रॅमिंग लँग्वेज. हो, संगणकाशी संवाद साधण्याच्या या भाषा असतात. यामध्ये लो लेव्हल भाषा, ज्या मशीनवर अवलंबून असतात, आणि हाय लेव्हल भाषा, ज्या मशीनवर अवलंबून नसतात, अशा 2 कॅटेगरीज आहेत. आणि यांच्या 5 पिढ्या आहेत, 1GL to 5GL. पण संगणकाला तर फक्त मशीन कोड समजतो. मग या हाय लेव्हल भाषा तो कसा समजतो? तर त्यासाठी भाषांतरकारांचे म्हणजे ट्रान्सलेटर्सचे कार्य महत्त्वाचे असते. म्हणजे असेंब्लर, जे असेंब्ली भाषेचे मशीन कोडमध्ये रूपांतर करतं. बरोबर. आणि दुसरं म्हणजे कंपायलर, जे पूर्ण प्रोग्राम एकाच वेळी अनुवादित करतं, ज्यामुळे एक्झिक्युशन खूप फास्ट होतं. आणि तिसरं म्हणजे इंटरप्रेटर, जे ओळी दरओळी अनुवादित करतं. यामुळे डिबगिंग सोपं जातं, पण वेग थोडा कमी असतो. डिबगिंग म्हणजे चुका शोधणे, हे पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि OOPS म्हणजे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रॅमिंगचं महत्त्वही आपण पाहिलं. या ट्रान्सलेटरसाठी सुद्धा एक मस्त ट्रिक आहे. हो. पॉलिटिकल रेफरन्स, कंपॅरेटर म्हणजे पूर्ण भाषण एकदाच अनुवादित करणारा नेता, आणि इंटरप्रेटर म्हणजे वाक्यागणिक अनुवाद करणारा दुभाषी. हां, हे एकदम अचूक उदाहरण आहे. आता चॅप्टर 7, सॉफ्टवेअर आणि ऑपरेटिंग सिस्टम. सॉफ्टवेअरचे प्रकार सांगाल? हो, सॉफ्टवेअरचे मुख्य प्रकार म्हणजे सिस्टम सॉफ्टवेअर, जसे की OS, ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर, जसे फोटोशॉप किंवा MS वर्ड, युटिलिटी सॉफ्टवेअर, जसे अँटीव्हायरस, आणि FOSS म्हणजे फ्री अँड ओपन सोर्स सॉफ्टवेअर. आणि या सगळ्यामध्ये ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे OSला रिसोर्स मॅनेजर का म्हणतात हे खूप महत्त्वाचं आहे. विंडोज, लिनिक्स जे की ओपन सोर्स आहे, मॅक OS आणि मोबाईल OS जसे अँड्रॉइड आणि iOS यांची वैशिष्ट्ये आपण पाहतो. OSचे 2 महत्त्वपूर्ण घटक असतात. एक म्हणजे कर्नल, जो OSचा आत्मा किंवा गाभा असतो, आणि दुसरा म्हणजे शेल, जो इंटरफेस पुरवतो. यासोबतच एक महत्त्वाची संकल्पना आहे डेडलॉक,
जेव्हा दोन प्रोसेस एकमेकांची वाट पाहत अडकून पडतात त्या स्थितीला डेडलॉक म्हणतात. यासाठी आपली एक भारी ट्रिक आहे. फनी मीम असोसिएशन OS म्हणजे घरातील आई, जी हार्डवेअर म्हणजे भांडी आणि युजर म्हणजे मुले या दोघांनाही एकाच वेळी मॅनेज करते. खरंच आईच असते ती. आता आपण आपल्या या चर्चेच्या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. चॅप्टर 8 आणि 9 MS ऑफिस. स्पर्धा परीक्षांसाठी हा सर्वात स्कोरिंग भाग मानला जातो. नक्कीच. यामध्ये MS वर्ड, एक्सेल आणि पॉवरपॉईंटचा अभ्यास खूप महत्त्वाचा आहे. प्रत्येकाचा मुख्य उद्देश आणि फाईल एक्सटेन्शन आपल्याला माहीत हवं. जसं की MS वर्ड, याचं एक्सटेन्शन .docx असं असतं. हे वर्ड प्रोसेसिंगसाठी वापरलं जातं. यामध्ये ड्रॉप कॅप, मेल मर्ज आणि थिसॉरस, ज्याची शॉर्टकट की Shift+F7 आहे, हे अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत. हो, आणि MS एक्सेलचे एक्सटेन्शन .xlsx आहे. हे स्प्रेडशीट आणि आकडेमोडीसाठी वापरतात. यात रो लिमिट 10,48,576 आणि कॉलम लिमिट 16,384 इतकी असते. बापरे, एवढे रो आणि कॉलम. आणि प्रेझेंटेशनसाठी MS पॉवरपॉईंट, ज्याचा एक्सटेन्शन .pptx आहे. यात नवीन स्लाईडसाठी Ctrl+M आणि सुरुवातीपासून स्लाईड शो पाहण्यासाठी F5 ही शॉर्टकट की वापरतात. आणि आजकाल MS ऑफिस 365 खूप वापरलं जातं, जे एक सबस्क्रिप्शन मॉडेल आहे, क्लाउड बेस्ड. शॉर्टकट कीजचा वेगाने आढावा घ्यायचा झाला तर Win+L ने संगणक लॉक होतो, Alt+F4 ने विंडो क्लोज होते, Ctrl+E ने सेंटर अलाइन होतं, F7 हे स्पेल चेकसाठी वापरतात. आणि सर्वात जास्त वापरले जाणारे शॉर्टकट्स, ज्यावर आपली आजची शेवटची ट्रिक आहे. बॉलिवूड सीन, पिक्चर अभी बाकी है, रिकॉल पॉइंट, Ctrl+Z, अंडू म्हणजे फ्लॅशबॅक आणि Ctrl+Y, रिडू म्हणजे पुन्हा वर्तमानात येणे. फ्लॅशबॅक. मस्तच. खरं तर जर आपण या संपूर्ण चित्राकडे पाहिलं, आजच्या या माहितीचा आढावा घेतला, तर लक्षात येतं की संगणकाचा इतिहास ते आजचे AI आणि सुपर कम्प्युटर्स, हा प्रवास केवळ तंत्रज्ञानाचा नसून मानवी क्षमतेचा एक प्रचंड मोठा विस्तार आहे. अगदी बरोबर. आणि म्हणूनच शेवटी मी तुमच्यासाठी एक विचार करायला लावणारा प्रश्न सोडून जाते. आपण आज संगणकाच्या 5व्या पिढीत म्हणजे AI मध्ये आहोत. पण भविष्यात जेव्हा क्वांटम कम्प्युटिंग सर्वसामान्य होईल, तेव्हा आपले हे सर्व शॉर्टकट्स आणि स्टोरेजचे नियम असेच राहतील का? यावर नक्की विचार करा. हा खरोखरच एक रंजक प्रश्न आहे. तर मग पुढील अभ्यासासाठी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. ही चर्चा आपण इथेच थांबूया.